प्रवचन सेवेसाठी निवडलेला विषय माणसाने आपल्या जीवनामध्ये आपला धंदा, आपला नोकरीचा भाग, आपला व्यवसाय, आपली सेवा देत असताना भगवंताची भक्ती करणं आवश्यक आहे हे का धर्माने सांगितलं. तुमचा व्यवसाय किती प्रामाणिक असेल, तुम्ही किती लोकांच्या सेवेत असाल, तुम्ही किती परोपकार केला, तरी धर्म परंपरेप्रमाणे भक्ती अनिवार्य आहे, अनिवार्य आहे. मग ही भक्ती अनिवार्य काय? एखाद्याने चांगलं काम केलं तरी त्याला नामस्मरणाची गरज काय? एखाद्याने लोकांचं कल्याण केलं तरी त्याला देवाचं दर्शन का महत्वाचं आहे? यावरती चिंतन सांगताना भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण एका ठिकाणी सांगतात, सर्वं अन्यत् परित्यज्य मामेव शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. सर्व धर्मान् परित्यज्य मामेव शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. अर्थ मराठीत काय याचा? तू काय धर्म, तुझा मातृधर्म असू दे, तुझा पितृधर्म असू दे, तुझा गुरुधर्म असू दे, तुझा भ्राता धर्म असू दे, तुझा डॉक्टरकीचा धर्म असू दे, तुझा वकिलीचा धर्म असू दे, तुझा नोकरीचा धर्म असू दे, तुझा शेतीचा धर्म असू दे, काय तुला करायचं ते सगळं कर, पण ते सगळं सोडून मला शरण ये. थोडासा विषय महत्वाचा आहे, हे गरजेचं आहे. आम्ही दुर्दैवाने आमच्या पेशामध्ये, आमच्या धंद्यामध्ये, आमच्या जागेवर स्वतःला एवढे श्रेष्ठ समजतो की आम्हाला वाटायला लागतं आम्ही देवच आहे. एखाद्या डॉक्टरने 2 पेशंटला ट्रीटमेंट दिली, त्यांना गुण आला आणि पेशंट जर म्हणले डॉक्टर साहेब तुम्ही देव आहेत, याला लगेच छाती फुटते, याला वाटतं झाडून देऊ मी. देव या संज्ञेचा तुमच्या कामाशी आणि कामाच्या परिणामाशी काहीच संबंध नाही. तुम्ही एखाद्याला 2 रुपये उसने दिले आणि त्याचं काम झालं, आणि त्याचं काम झाल्यानंतर तो जेव्हा तुम्हाला परत आणून द्यायला येतो तेव्हा म्हणतो तुम्ही देवासारखे मला भेटले, तुमच्यामुळं माझं काम झालं, नाही तर माझं अडचण आली असती. आपल्याला वाटतं वा 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 किती मला देव म्हटला. मग मी लगेच देवाच्या अवतारात पाहायला लागतो स्वतःकडं. स्वतःकडं देवाच्या अवतारात पाहणाऱ्या माणसाला धर्मच कळत नाही. धर्म हा देव कार्याला दिलाय, देवासारखं वागायला दिलाय, देवासारखं व्हायला दिलाय. पण स्वतःला देव समजणारा माणूस कधी धार्मिक नसतो. आता परत तुम्हाला असं वाटत असं कसं काय होतं, असं का होतं? कारण धर्म परंपरेमध्ये हीच तर सगळ्यात मोठी ताकद आहे. सगळे एकाच पात्रतेचे आहेत, सगळे एकाच पात्रतेचे आहेत. राजा आणि प्रजा ही व्यवस्थेसाठी वेगळी आहे, धर्मासाठी एकच आहे. राजाने पुण्य कशाने होतं, राजाचं पुण्य कशात आहे आणि प्रजेचं पुण्य कशात आहे, याच्या स्वतःच्या परिसीमा दिलेल्या आहेत. गुरु आणि शिष्य यासाठी सुद्धा गुरुचं पुण्य कशात आहे आणि शिष्याचं पुण्य कशात आहे याच्या व्याख्या दिलेल्या आहेत. डॉक्टर आणि पेशंट या दोन्ही मध्ये सुद्धा डॉक्टरचं पुण्याच्या मर्यादा सांगितलेल्या आहेत आणि पेशंटच्याही पुण्याचे मार्ग सांगितलेले आहेत. म्हणजे डॉक्टरच पुण्यवान आहे, पेशंट पापी असं नाही. प्रवचनामध्ये महाराज वक्ता आहे आणि प्रजा श्रोता आहे. प्रजेला पुण्य कधी लागतं आणि महाराजाला पुण्य कधी लागतं याचाही व्याख्या सांगितलेली आहे. प्रवचनातून पाप कोणत्या महाराजाला लागतं आणि श्रवण भक्तीतून पाप कोणाला लागतं याचाही व्याख्या दिलेली आहे. बघा बरं का, हे थोडं चिंतन नवीन आहे, पण आजच्या समाजाला हेच करणं गरजेचं आहे. काम कोणतं आहे याच्यावर पुण्य अवलंबून नाही. एखादा झाडूवाला आहे आणि एखादा झाडू विकणार आहे,
मग सांगितलंय झाडू विकणाऱ्याला पुण्य कधी लागेल आणि झाडून घेणाऱ्याला पुण्य कधी लागेल? एखाद्याने झाडून घेतल्याचा मोबदला देणाऱ्याला पुण्य लागेल का, याचंही लक्ष दिलेले आहे. माझ्या प्रवचनामध्ये आपल्याला याचा शोध घ्यायचा आहे की आपल्याला मुक्ती कोण देतं. जसं सरकारी यंत्रणेमध्ये कर्जमुक्तीसाठी अर्ज करा, कर्ज माफ करण्यासाठी अर्ज करा, फी माफीसाठी अर्ज करा, प्रवासाच्या सवलतीसाठी अर्ज करा, वयाच्या सवलतीसाठी अर्ज करा, लाडक्या बहिणीसाठी अर्ज करा, असा सरकारी नियमाप्रमाणे आपण अर्ज करत राहतो. पण या धर्माच्या नियमाप्रमाणे आपण केलेल्या पापातून मुक्ती देण्याची व्यवस्था कोणाकडे आहे? चुकून आपल्याकडे चालता चालता पायाखाली मुंगी आली मेली. आता मुंगीला सुद्धा जीव आहे. आता आपली वाहन मोठी आहे, मुंगीचा जीव छोटा आहे. आपल्याला माहित पण नाही की मुंगी आपल्या पायाखाली आली मेली म्हणून. आपण चाललो पुढं. देवळात गेलो, आठवलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण पाप केलं का? त्याची व्यवस्था कोणाकडे असेल तिला विनंती आहे की थोडासा याच्यासाठी नियोजन ठेवा. देवळात गेलो, आठवलं काय नाही बा, सकाळपासून कोणाला शिवी दिली नाही, कोणाला वाईट चिंतलं नाही, कोणाचं वाईट केलं नाही. जमल तेवढं समजून उमजून लोकांचं कल्याण केलं. कोणी त्रास दिला तरी त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही, त्याला सुद्धा माफ करून टाकलं. एका म्हणला मला तुला त्रास झाला बाबा, तुझ्यापासून मला त्रास झाला, त्याची माफी मागून टाकली. चौकशी करीत बसलो नाही का बाबा याला त्रास झाला का नक्की नाही झाला. आपल्याला असं वाटतं आता माझ्याकडून काही पाप घडलेलं नाही, मग मी का माफी मागावी, मी का देवाला शरण जावं? शरण तर पाप्याने जावं ना. आरोपीला शरण जावं लागतं. ज्याच्यावर आरोप नाही ते म्हणतो मला काय नाही, मला बोलवलंच नाही तर मी घ्यायला जाऊ. आपण तू होता ना, पण माझं नावच नाही त्याच्यात, तुम्ही काय करू? नाही मग मी नाही जात, नको कशाला झंझट, तुम्ही तुमचं निपटा, मी चाललो घरी. अरे पण तू होता ना त्याच्यात. जरी होतो तरी पण आता माझं नाव आहे का? नाही. मग माझं नाव नाही तर मग मला कशाला तिथं बोलवता, कशाला खाजून अवधान आणायला लावता? तुम्ही तुमचं निपटा, तुम्हाला लागली बाहेरून मी मदत करतो. आता ही व्यवस्था माणसाने माणसासाठी केलेल्या गोष्टीसाठी आहे. पण देवाने माणसासाठी केलेल्या गोष्टीमध्ये पळवाट नाही, पळकुटा धोरण चालत नाही. कुठं जाशील पळून पळून, कुठं जाशील ना, कुठं जाशील पळून पळून. समजा बा इथे एखादा कुटाणा करून गेला, एक जण एक चोरी करून गेला निघून, दुसरी चपला घेऊन गेला घरी. आता यालाही माहित नाही आल्या त्यांनी, त्यालाही माहित नाही मी कोणाच्या आणल्या, आणि घरी गेल्यानंतर म्हणला चप्पल तर दुसरी आली. जाऊ द्या म्हणलं, माहिती जुनी होती नवीन आली, कशाला परत चौकशी करायची. झालं याला वाटलं आपली चांगली गेली आणि जुनी पडली, इथं घालाव का नाही. लोक त्याला म्हणले बरी गेली तुझी, जाऊ दे नाही निकत आण, काय 200 रुपयाची वस्तू आहे. हे झालं तुमचं काम. पण हे आपल्या व्यवहारात आपल्याला याच्यातून काही वाटलंही नाही, आपण तो व्यवहार सोडूनही दिला. पण धर्म कायिक, वाचिक आणि मानसिक तिन्ही कर्म सोडित नाही. जसं एखाद्या विधानसभेत एखाद्या आमदारांनी चुकून काही एखादं वाक्य वापरलं तर सभापती म्हणतात हे कामकाजातून वगळून टाका, हे लिहू नका बरं, कुठं घेऊ नका लिहायला, हे वगळून टाका. सगळ्यांच्या संमतीने ते वगळलं जातं. तसं जीवनात वापरलेला शब्द, केलेलं कर्म आणि घडलेलं चिंतन हे कुठेच डिलीट होत नाही. कुठं जगाच्या पाठीवर भगवंताच्या रेकॉर्ड मधून हे कुठलंही कर्म डिलीट होत नाही. पण हे डिलीट होत नाही हे कुणाला मान्य? जो आस्तिक आहे, ज्याचा देव या संज्ञेवर, देवावर
आणि देवाच्या कृपेवर, देवाच्या कोपावर, देवाच्या लीलेवर विश्वास आहे, त्याच्यासाठी हे मान्य आहे. म्हणून समाजामध्ये जो काही समाज आहे, सकल समाज, जात धर्म पंथ पक्ष विरहित माणूस म्हणून जे जे जगतात, यांची विभागणी 2 गटात करता येते. नीट ऐकून घ्या, प्रवचनाचा सार जीवनाचा सार आहे. जो श्लोक निवडलाय, सर्व अन्य धर्माचा त्याग कर आणि मला शरण ये असं भगवंत सांगतो. मी तुला पैसे देऊ शकत नाही, मी तुला प्रॉपर्टी देऊ शकत नाही, मी तुला पद देऊ शकत नाही, मी तुला प्रतिष्ठा देऊ शकत नाही, मी तुला प्रसिद्धी देऊ शकत नाही. फक्त मी एकच करू शकतो, तुझ्या घडलेल्या मागच्या पापांचं प्रशासकीय यंत्रणेमध्ये तुला पापाच्या फळापासून, पापाच्या प्रायचित्तापासून तुला मुक्त करू शकतो. अरे हे काय भानगडी, याचा थोडा चिंतनाचा भाग व्यवहारात समजून घ्या. एक छोटं उदाहरण आहे. आपण रस्त्याने चाललो, एक माणूस खुर्चीवरती बसलेला आहे. त्याचं एका गप्पा मारण्याच्या नादात मग्न आहे. आपणही आपल्या चालण्याच्या नादात मग्न आहोत. आणि चालता चालता आपला पाय त्याच्या पायाला लागला, त्याच्या अंगाला लागला. आपला पाय हा अपवित्र आहे, कारण पाय हा जमिनीवर असतो, त्याच्यावरती सगळ्या दुनियाची घाणगळ ओढली असते. तो पाय त्याच्या अंगाला नखापासून केसापर्यंत कुठेतरी एका ठिकाणी स्पर्श झाला. धर्म काय सांगतो? त्याच्या पाया पडा, माफी मागा त्याची. तुमच्यामुळं, माझ्यामुळं तुम्हाला हा विनाकारण त्रास झाला. मी चालत होतो, तुम्ही बसलेले होते, म्हणजे मला गती होती, तुम्ही स्थिर होते. माझ्या गतिमान कार्यामध्ये माझ्याकडून हे काय घडलं? धर्माच्या भाषेत पापच घडलं. माझ्यापासून तुम्हाला त्रास झाला. पापाची आणि पुण्याची फार सोपी व्याख्या धर्माने केलेली, फार सोपी. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. बस, याच्या पलीकडे काय विचार करू नका. दुसऱ्याला त्रास झाला की पाप घडलं, आणि दुसऱ्याला मदत झाली का पुण्य घडलं. मग आता याच्यातून काही गोष्टी फार समजून घेण्यासारख्या आहेत. मी एक नोकरी करतो. माझ्या नोकरीची वेळ सकाळी 10ला सुरू होते, संध्याकाळी 6ला संपते. मी सकाळी 10 वाजता हजर असतो नोकरीला. संध्याकाळी 6 वाजता नोकरी सुटल्यानंतरच घरी येतो. माझ्या हक्काच्या आणि नियमानुसारच्या रजा मी भोगतो. मला शासन किंवा ज्याच्याकडे नोकरी करतो तो मला माझा निवडून ठरवून दिलेला पगार देतो. मग मी तो पगार घेतो आणि माझी उपजीविका करतो, साधतो. मग माझ्याकडून हे कर्म जे घडतं, हे पुण्याचं आहे का पापाचं आहे? सांगा मला. असा प्रश्न जर एकाने विचारला. एक महाराज गुरु भेटले, म्हणले, देवा अहो मला एक प्रश्न आहे राव. मी शाळेत शिकवतो मुलांना, मला शिक्षकाची नोकरी आहे, मला 50,000 महिन्याला पगार आहे, मला वेळ ठरवून दिलेली आहे, काम ठरवून दिलेलं आहे. मी जे काम करतो ते काम मला पुण्य मिळवून देतं का पाप करून देतं का काही घडत नाही? सांगा मला. मग आता याचं शास्त्रात उत्तर काय? शास्त्रात उत्तर काय? दुर्दैवाने आपल्याला काय लागलं? आपल्या सगळं काम पुण्यातच परिवर्तित करायला लागलं. एक डॉक्टर म्हणतो मी पुण्य करतो, एक हॉटेलवाला म्हणतो मी पुण्य करतो, एक पान टपरीवाला आहे म्हणतो मी पुण्य करतो, एक ड्रायव्हर आहे म्हणतो मी पुण्यच करतो, एक महाराजही म्हणतो मी पुण्यच करतो, एक शिक्षकही म्हणतो मी पुण्यच करतो, एक अधिकारी म्हणतो मी पुण्यच करतो. आणि मग एवढं पुण्य गोळा झालं तर मग पापाचा घडा भरत का चाललाय? लक्षात घ्या, या गोष्टीला तुमच्या धर्मकार्यामध्ये
तुम्हाला दिलेला नियमित हा धर्म आहे. हे जे कर्म आहे ना, हे तुमचं विहित कर्म आहे. विहित कर्म, विहित म्हणजे काय? तुम्हाला नेमून दिलेलं कर्म आहे. एक आई एका मुलीला जन्म दिल्यानंतर तिला फुटलेला पान्हा त्या बाळाला दूध रूपाने पाजत असेल तर ते पुण्य आहे का? तर धर्म सांगतो, मातेला देवाच्या कृपेने फुटलेला पाना हा त्या बाळासाठीच आहे. हे तुझं मातृत्वाचं कर्म आहे. ते करते म्हणजे काय, त्या बाळावर उपकार करत नाही. ते तुझं पुण्य म्हणून जमा होत नाही. उलट तू जर ते करीत नसशील, बरोबर, नीट ऐकून घ्या विषय, ते जर तू करीत नसशील तर तू पापी आहेस. ते जर तू करीत असशील तर तू धार्मिक आहेस. आणि जर त्याच्या पलीकडे न नेमून दिलेलं कर्म, एका ठिकाणी एक असा प्रसंग आला की बाळ आणि आई एका संकटात अडकले आणि ज्याने संकट आणलं तो सांगतो की एकाला सोडीन, एकाला गुंतून ठेवील. मग ती माता, जिला मातृत्व आहे, ती जर त्या प्रसंगात अशा पद्धतीने वागली की माझ्या बाळाला सोडा, काय द्यायची ती मला शिक्षा द्या, कारण मी त्या गोष्टीला तयार आहे, ती माता पुण्यवान आहे. बरोबर का? आता याच्यासाठी आधार काय? शेवटी धर्म हा माझ्या मनातून आलेला विचार सांगण्यासाठी नाहीये की प्रवचन म्हणजे डॉक्टर गंधेंचा एक अनुभव आहे त्या अनुभवातून त्यांनी सांगितलंय. नाही, अनुभवातून दृष्टांत देऊ शकता, पण अनुभवाचं प्रमाण मान्य नाही. प्रमाण फक्त संतांच्या साहित्याचं, ऋषी मुनींच्या साहित्याचं आणि धर्मग्रंथांचंच मान्य आहे. म्हणजे मी एक कविता तयार केली आणि तुम्हाला प्रमाण म्हणून सांगितली, ती प्रमाण नाही, ती दृष्टांत म्हणून चालेल. दृष्टांत की माझ्या बाबतीत असं घडलं, हा झाला काय दृष्टांत. पण प्रमाण मात्र कुणाचं? शास्त्राचं प्रमाण. मग याला शास्त्राचं प्रमाण काय? माऊली आपल्या हरिपाठानंतर आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी याचं प्रमाण देतात. आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची हे मनाले, ये न सांडिजे तुवा आपुले विहित कर्म, परी कर्मफली आसन धरावी, कुकर्मी संगती न व्हावी, ते सत्क्रियाची आचरावी हेतुविन. परी अर्जुना तू योगयुक्त होऊनी, फळाचा संग टाकुनी करी कर्मे. आणि शेवटचं जे याच्यातलं चिंतन आहे या ओवीतलं, ते चिंतन फार महत्वाचं आहे. शेवटच्या चिंतनात माऊली म्हणतात, जे तुला आले कर्म निपजे, ते तुले आदिपुरुषी अर्पिजे, तरीच ते परिपूर्ण होय जाण. बरोबर का? आता हे फार महत्वाचं आहे. हे फार महत्वाचं आहे. पहिलं समजलं, वाईट करू नका, वाईट वागू नका, चांगलं वागा, चांगलं करा, हा तुमचा धर्म आहे, वाईट हा अधर्म आहे. पण हे शेवटचं जे आहे ना, शेवटचं चरण, याच्यासाठी ह्या सगळ्या 4 ओव्या सांगितल्या. शेवटचं चरण असं आहे, जे तुला आले कर्म निपजे, ते तुले आदिपुरुषी अर्पिजे, तरीच ते परिपूर्ण होई जा. तरच ते पूर्ण होतं. म्हणजे काय? म्हणजे जे काही चांगलं कराल त्याचं श्रेय भगवंताला द्या, आपल्याकडे घेऊ नका. जो आपल्याकडे श्रेय घेतो त्याला त्याच्यातून कुठलंही पुण्य लागत नाही. आता हे काय भानगड आहे? असं कसं होईल? क्रेडिट
तर आपल्याला मिळायला पाहिजे ना, क्रेडिट पॉईंट आपल्याला मिळायला पाहिजे. नाही ना, मग इथंच तर प्रॉब्लेम आहे ना. हेच तर धर्माचं दुःख नाही. आपलं धर्माचं कुठं जमत नाही, इथंच जमत नाही. आपण चांगलं करतो, चांगलं वागतो, पण चांगलं केल्याची टिमकी बाजूत बसतो. मी किती चांगलं केलं, मी किती चांगलं केलं, माझ्या लहानच्या पोरला मोठं केलं, माझ्या अरे ते धर्म म्हणतो, देव म्हणतो, काय उपकार गेले काय? कोणाला काय पोरगा तुला पत्र आलं काय मला जन्म दे म्हणून? अरे तू तुझ्या जीवनामधल्या संसार आश्रमामध्ये निवड केली आणि त्याच्यातून देवाने तुला प्रसाद दिला. त्या प्रसादाला तू प्रसाद रूपाने स्वीकारलं आणि त्या पोराला लहानचं मोठं केलं. हे तुझं काय झालं? हे तुझं विहित कर्म झालं. उपकार तू नाही केले. पण जो मुलगा धार्मिक आहे त्याने म्हणावं, आई अरे काय उपकार आहे तुझे माझ्यावरती. काय मी जन्म झाला त्याला काही समजतही नव्हतं. अरे तू माझ्यासाठी काय नाही केलं रे. आज मी जो काय आहे ना, राजा आहे, मी फार मोठा श्रीमंत आहे रे, पण हे सगळी तुझी कृपा आहे. हे मुखातून कुणाचे यावं? मुलाच्या यावं, त्याला म्हणतात धर्म. आमच्याकडे उलट झालं आहेच. म्हणजे मग तू नवऱ्याला लहानचं मोठं मी केलंय. अरे काय सांगू तुला, मी रोजाने जायचे कामाला, हीच सांगते कॅसेट, हिचीच गुणगान हीच गाती. मग स्तुती आपणच आपली करायची, आत्मस्तुती आपल्या डोक्यात एकच असं. मग मी किती पेशंट नीट केले आणि मग किती माझ्याकडले गर्दी असती, माझ्या एवढे पेशंट आले. येडे काय याला धर्म म्हणत नाही. पेशंटनी म्हणा डॉक्टर साहेब अहो लय गुण आला तुमचा, तुम्ही देवात. मग डॉक्टर निघाले की म्हणा, मग असं म्हणायचं का मी टाईट मग देवाचे मी असं नाही म्हणायचं. जेव्हा आईला पोरग म्हणतं ना, आई तू देव आहे, तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे. अरे तू माझ्यासाठी जगाच्या पाठीवरची सर्वात मोठी देवी आहे. आईने म्हणावं मी काहीच नाही केलं दादा. अरे माझ्यापेक्षा सुद्धा लोक किती किती होते, पण मी आपलं मला जमन तेवढं केलं. काय नाही बाबा, सुखाने राहा, मला तुझ्याकडून काय नको. हे वाक्य जी आई वापरते ना, ती आई देवी रूपात असते. नाही तर मग एखादी मतलबी काय म्हणून असं ना, मग दादा मग ते लुगडं आण ना, ती टीव्हीला पहिली जाहिरात ती आण बरं. आणि मग तिला एकदा काय आण बरं म्हणली का ती पोरावरतीचे उपकाराचं वजन काय. आणि मग तुला नाही का केलं मी, नाही का केलं मी, नाही का केलं मी. हिने केलं छटाक आणि मागितली 1 किलो. आणि मग आता हे ती म्हणते त्या टायमाला छटाक दिलं नसतं तर मग तू जगला असता का. अरे नाही 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 नाही. मग इथंच तर घोटाळा आहे, इथंच तर घोटाळा आहे. लक्षात ठेवा. शिक्षकाला असं वाटतं की माझा 4थीतला विद्यार्थी आज डॉक्टर झाला आणि मग आता लय मोठा झाला, मग मला पाहिलं का यांनी लगेच माझ्या पाया पडावं, याला वाटायला लागतं बरं का शिक्षकाला. चुकीचं आहे, शिक्षकाला नाही वाटलं पाहिजे. तो 4थीतला शिक्षक त्या एखाद्या मोठ्या कलेक्टरला जेव्हा दिसतो तेव्हा कलेक्टरला वाटलं पाहिजे की यांच्यामुळे मी कलेक्टर झालो. त्यांनी त्याच्या पाय धरायचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या सरांनी म्हटलं पाहिजे माझे नको पाय धरू, पांडुरंगाचे पाय धर, त्याच्या कृपेने मी शिक्षक झालो आणि म्हणून तुला शिकवलं. म्हणजे काय, हा श्रेयवाद जो आहे ना, श्रेयवाद, हा श्रेयवादच दुखणं सगळ्यात मोठे. या जगात कर्म सगळं श्रेष्ठ असू द्या, पण कर्माचं श्रेय जो माणूस घेण्याचा प्रयत्न करतो तो धार्मिक नसतो, तो मतलबी असतो, तो स्वार्थी असतो. तो त्याचं श्रेय लाटून त्याच्या बदल्यात काही ना काहीतरी घेण्याचाच प्रयत्न करतो, काही ना काहीतरी घेण्याचाच प्रयत्न करतो. मग असं कोणतं कर्म आहे की ज्या कर्मामध्ये श्रेय घेऊ नये. बघा धर्मशास्त्राप्रमाणे, तुम्ही सगळे सज्ञ माणसं आहात म्हणून हा विषय काढलाय. धर्मशास्त्राप्रमाणे आपण जे काम करतो त्याचे 4 प्रकार पडतात. 4 प्रकार पडतात. बघा बरं का, थोडं बारीक आहे का. तुमचं काम तुमच्या पाशीच राहू द्या, मी तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. तुम्ही काय करता, तुम्ही जे काय करता ते करता, तुम्हाला माहिती तुम्ही काय करता ते. तुम्हाला किती पैसे मिळतात तुम्हाला माहिती आहे, तुमच्या दिवसाची दिनचर्या तुम्हाला माहिती आहे, तुमच्या रात्रीची चर्या तुम्हाला माहिती आहे, तुमचं गेलं वर्ष कसं गेलं तुम्हाला माहिती आहे. मला याचं उत्तर नकोय, फक्त तुम्ही आत्मचिंतन एका तत्वाने करा, तेवढी फक्त वाक्य तुम्हाला सांगतो. कर्माचे 4 प्रकार पडतात. एक कर्म आहे पुण्यकर्म, दुसरं कर्म आहे पाप कर्म,
तिसरं कर्म आहे मिश्र कर्म, पाप पुण्य मिश्र कर्म, हायब्रिड कर्म. हायब्रिड कर्म म्हणजे कसं, समजा आपण म्हणतो ही गाय 40% हॉस्टेल आहे, याचा अर्थ काय होतो, ती 60% गावरानी असा अर्थ होतो ना, बरोबर ना. ही गाय 60% जर्सी आहे, याचा अर्थ ती 40% गावरानी अजून, म्हणजे असा त्याचा अर्थ होतो ना. या कामात 50% पुण्य आहे, याचा अर्थ 50% पाप आहे ना, असा त्याचा अर्थ होतो, बरोबर का. याला म्हणतात मिश्र कर्म, पाप पुण्य मिश्र कर्म. आणि चौथ्या प्रकारचं कर्म धर्मशास्त्राने सांगितलंय, त्याचं नाव आहे अपाप अपुण्य कर्म. पापही नाही पुण्य नाही, दोन्ही नाही तरी कर्म चालू आहे, असं कोणतं कर्म आहे. यावरती थोडा बारीक चिंतनाचा भाग सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण प्रबोधन आणि प्रवचन हे समाजाच्या परिवर्तनाचं असावं. मी काहीतरी देवाचे 2 शब्द तुमच्या कानावर सांगितले म्हणून तुम्ही पुण्यवान होत नाहीत, आणि मी सांगितले म्हणून मी पुण्यवान होत नाही. सांगणं हे मुखाचं काम आहे, ऐकणं हे कानाचं काम आहे, आणि भक्ती ही अंतःकरणाचं काम आहे. आणि म्हणून अंतःकरणात जोपर्यंत हा विषय परिवर्तित होत नाही, तसा गाडीचा गिअर बदलायसाठी क्लच दाबावा लागतो. पण क्लच दाबला आणि गिअर बदलला नाही तर पुन्हा माझ्या मागच्याच गिअरवर गाडी चालते ना. तसं या प्रवचनाचा मार्ग जो आहे ना, तो तुमचा आणि माझा गिअर बदलण्यासाठी हे क्लच दाबून ठेवायचं काम प्रवचनकाराकडे असतं. क्लच दाबून ठेवा आणि समोरच्याला सांगा की असा रस्ता आहे, मग तो बरोबर गिअर टाकतो. गिअर तुमच्या हाताने टाकायचा, फक्त तो गिअर टाकताना इंजिनला नुकसान होऊ नये म्हणून क्लच दाबायचं काम प्रवचनकाराचं असतं, बरोबर का. हे थोडं का सांगतो, कारण आम्हाला हेच माहित नाही की याचे उद्देश काय. म्हणजे एखादा प्रवचनकार स्वतःला पुण्यवान समजतो. प्रवचनकार पुण्यवान कधी होईल, ज्या वेळेस तो निरपेक्ष बुद्धीने प्रवचन करेल. श्रोता पुण्यवान कधी होईल, जेव्हा तो निरपेक्ष वृत्तीने ऐकल. काय मला काय घेणं नाही, महाराज कोण आहे मी पाहिलं नाही, यांची माझी ओळख नाही, ते एका गादीवर बसले, ती गादी व्यासाची गादी आहे, आणि वेद व्यास हे या धर्मशास्त्राचे आदिपुरुष आहेत, आणि त्यांच्या मुखातून निघालेलं चिंतन प्रवचन मी ऐकतो. हे माझ्यासाठी एक परिवर्तनाचा विषय आहे. मला या व्यक्तीशी, मला यांच्या वाक्याशी प्रत्यक्ष घेणं नाही, मला घेणं आहे यांच्या प्रबोधनाशी, यांनी मांडलेल्या चिंतनाशी, आणि त्याच्या माझ्यावर झालेल्या परिणामाशी. बस याच्याच गोष्टीसाठी जो ऐकतो तो भक्त पुण्यवान आहे. आणि माझ्या बुद्धीला, माझ्या अनुभवाला, माझ्या स्मरणाला जे काही ज्ञात आहे त्या सगळ्या गोष्टींचं हातचं राखून न ठेवता मी माझ्या अंतःकरणापासून निस्वार्थ भावनेने जर प्रगटीकरण करत असेल तर ते प्रवचनकाराला पुण्यवत असतं. पण आपल्याकडे एक म्हण आहे ना, जेवढी सुपारी तेवढी पिपाणी. हा जो प्रपंच आहे ना आपला, जेवढी सुपारी तेवढी पिपाणी. राईस प्लेट खायला बसलेला माणूस पाठी वाजतो 100 रुपये राईस प्लेट, आणि मग 100 रुपये देतो आणि राईस प्लेट खातो. इथं खाणाऱ्यालाही पुण्य नाही, देणाऱ्यालाही पुण्य नाही. बघा काय पुण्याचं कारण आलं. याला 100 मोजले तेव्हा त्याने खायला घातलंय, आणि यांनी 100 मोजले तेव्हा त्याला खायला भेटले. मग पुण्य कुठे आहे. एका डॉक्टरनी 200 रुपयाची फी लावली आणि एका पेशंटला तपासलं, त्या पेशंटनी 200 रुपये मोजले, डॉक्टरनी त्याला निदान सांगितलं, उपचार सांगितला, त्याला गुण आला. याचा डॉक्टरला पुण्य लागलं का पेशंटला पुण्य लागलं. नाही, डॉक्टरला 200 रुपये मिळाले, पेशंटलाही गुण आला. म्हणजे दोघांची काय झाली, घेवाण देवाण झाली. इथं घेवाण देवाण असते ना, तिथं पुण्य नसतं, लक्षात ठेवा. आता हे थोडंसं नवीन आहे तुम्हाला ऐकायला. तुम्हाला असं वाटेल हे कसं काय असं होऊ शकतं. 100% सांगतो तुम्हाला की जगाच्या पाठीवर जिथे घेवाण देवाण आहे तिथं पुण्य लागत नाही. आणि म्हणून तर तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला जनी,
हरी बोला वनी, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, उठता बैसता हरी बोला. याचा अर्थ काय? डोक्यात फक्त भगवत कार्य ठेवा. करायचं ते लोकांसाठी नाही, करायचं ते आपल्यासाठी नाही, करायचं ते देवासाठी. कराल जे हित सत्य करा. बरोबर का? तुकाराम महाराज दुसऱ्या एका अभंगामध्ये म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल जे हित सत्य करा. कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहीचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. आता या चिंतनाचा सरळ अर्थ समजून घ्या. कोण उच्च कोण नीच, कोण श्रीमंत कोण गरीब, कोण ज्ञानी कोण अज्ञानी, कोण पापी कोण पुण्यवान, याचा विचार न करता आपल्याला नेमून दिलेलं कर्म करणं म्हणजे पुण्य करणं. तुकडोजी महाराज एका गीतामध्ये याचं दृष्टांत सांगतात. वृक्ष न खाए अपना फल, नदियां न पिए अपना जल. बरोबर का? वृक्ष न खाए अपना फल, नदियां न पिए अपना जल. हे काय झालं? परोपकाराचं उदाहरण झालं. वृक्षाला जे फळ लागलं ते वृक्षाचं खाद्य होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? बघा बरं का, ते जर खाद्य म्हणून त्या झाडाखाली पुरलं, खत म्हणून पुरलं, तर काय होईल? त्या फळातून नवीन झाड तयार होईल. कारण त्याच्यात काय असतं? बी असतं. म्हणजे काय होईल? नवीन उत्पादन होईल. पण त्याला फायदा होईल का? नाही होणार. त्याच्या उलट काय होईल? ते झाड जर वाढीला लागलं तर यालाच भेटणार अन्न पाणी ते शोषून घ्यायला लागल. याचं काय होईल? नुकसान होईल. मग वृक्षाचं फळ कोण खातं? वृक्षाचं फळ असा काही नियम नाही की ते वृक्षाचं फळ ज्याने त्याला मदत केली, ज्याने त्याचं संगोपन केलं त्यानेच खावं तर ते बाधत नाही. त्याला ज्यांनी तोडायचा प्रयत्न केला, ज्यांनी त्याच्यावर कुऱ्हाड घातली, त्याने ते फळ खाल्लं तर त्याला ते बाधणार आहे. असं कधी घडतं का? नदीचं पाणी नदी सोडून सगळ्यांसाठी चालू आहे. नदी सोडून सगळ्यांसाठी काम करतं. पण नदीसाठी काय काम करतं? नदीसाठी काय काम करणार? नदी कोरडी काय ओली काय? नदी नदीच आहे. ती काय करते? तिच्यातलं पाणी ज्यांच्या ज्यांच्या संपर्कातून जातं त्यांच्यासाठी तिचं काम वेगळं वेगळं असतं. कुणाच्या जमिनीत गेलं तर पिकासाठी कामाला येतं, कुणाच्या घाणीत गेलं त्याची घाण वाहून नेतं, कुणाच्या प्रेतातून गेलं त्याचं प्रेत वाहून नेतं. बघा आपण म्हणतो ना, गंगेत प्रेत अर्पण करा, गंगार्पण मस्तू. आता इथं विषय आला, संदर्भ आला म्हणून थोडं सांगतो बरं का. गंगा पवित्र आहे. गंगेचं वैशिष्ट्य आहे, गंगा ही आपली पाप धुवून घेऊन जाते. असं कसं होतं? जगात तर नद्या भरपूर आहेत ना. मंगलाष्टकामध्ये 7 नद्यांची नाव घेतो, आमच्या जिल्ह्याच्या नद्यांची यादी वाचतो. मग असं का वाचतो की गंगा पवित्र आहे? सगळ्या नद्या पवित्र आहे असं का नाही वाचत आपण? शिनाई पण पवित्र आहे आमची. होती बाबा असं म्हणा, होती आता नाही राहिली पण होती पवित्र असं म्हणा ना. की आम्ही घाण केली तिला, नाही तर ती जिथून उगम पावली तिथून ती पवित्र होती. आम्ही दुनियाची घाण सोडली म्हणून ती आता पवित्र राहिली नाही. पण ती खरं तर ओरिजिनल काय आहे? पवित्र आहे. असं आपण का म्हणत नाही? आपण का म्हणतो गंगा पवित्र आहे, गंगा स्नानाचं महत्व आहे? आपण शिना स्नानाचं महत्व कुठं वाचलं का? कुठं कोणी वाचलं का नगरकरांनी? का शिना स्नानाचं महत्व आहे? आपण काय वाचतो? गंगा स्नानाचं महत्व आहे. अरे याचं थोडस धर्म कधी कधी चुकत नाही बरं का. आपण चुकतो, आपल्याला माहित नसतं, आपण अज्ञानी असतो. आपल्या अज्ञानात
अंधश्रद्धेची भर पडते आणि आपण काही विचार करत नाही. वा द्या सोडून द्यावाचे, काय करायचं आपल्याला. गंगा स्नान तर गंगा स्नान, चला यात्रेला प्रसिद्ध झाले. महाराज लोकांनी यात्रा काढली, हे चारी धाम यात्रा, गंगा स्नान, अलाहाबाद, त्रिवेणी संगम, चला 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 निघाले. आपले रिटायर झाले, म्हणले चला घरा पैसे आता ग्रॅज्युटी भेटली, फंड भेटला, मरा तुमचा फंड. त्याचा एक कार्यक्रम झाला, तुमचा कार्यक्रम झाला, तुम्ही गेले, तुम्ही आले, तुमचे गेले, त्याला मिळाले. तो म्हणला चला तुमच्यासारखं काम पुण्यवान कुणी नाही. आपल्याला वाटलं याच्यासारखा पुण्यवान कोण नाही, आम्हाला घेऊन गेले. पण याचं उत्तर काय, याचं अंतिम उत्तर काय, जगामध्ये जेवढ्या नद्या आहेत त्या नद्यापेक्षा गंगेचं अद्वितीय रूप काय आहे, तर गंगेचा उगम स्वर्गात आहे. आता हे बघा बरं का, आता हे थोडं तुम्हाला समजायला अवघड जाईल, पण हे समजलं ना तर या धर्माचा अर्थ समजेल तुम्हाला. हा धर्म सांकेतिक भाषेत लिहिलेला आहे. सांकेतिक भाषेत, जसं ते कॉम्प्युटरवरती जावा लँग्वेज असते, कॉम्प्युटरवरती सी लँग्वेज असते, कॉम्प्युटरवरती C+ लँग्वेज असते. आता एखाद्या माणसाला कॉम्प्युटर उघडून दिला आणि त्याला सी लँग्वेजमध्ये काहीतरी तिथं दिसलं आणि त्याला विचारलं वाजवर हे मला फक्त एवढं दिसतं, काहीतरी आहे इथं काय, ते त्याला कोणाला कळेल, जो त्या भाषेचा जाणताय त्याला ते कळेल. एखाद्या सिनेमा कोंगाडीचा आहे आणि तुम्ही गेले कर्नाटकला फिरायला आणि कर्नाटकमध्ये सहज आता चला इथलं थिएटर इथलं पिक्चर पाहू म्हणून एखाद्या कन्नड पिक्चरला जाऊन बसले, तुम्हाला कृती कळेल. सगळं ते थिएटर हसत असेल तर तुम्ही हसायला लागतं, का म्हणून हसले, हे हसले म्हणून हसले, काय झालं काय कळणार बरं का मला. मग त्यातला एखादा भाषांतर करणं असेल, तो म्हणलं नाही नाही असा विनोद झाला, तुम्हाला ते कळला होता का, नाही तुम्हाला काय कळायचं, भाषाच कळली नाही तर विनोद काय कळायचं तुम्हाला. तसं आमच्या धर्माचं झालंय, आमचं अज्ञान आहे. पण चला 4 लोक म्हणतात ना हे पुण्याचं आहे, आम्ही करतो चला बा पुण्याचं आहे, बोलवा महाराज, बोलवला महाराज, पळा पाय महाराजाच्या, पळा पाय महाराजाच्या, ऐका महाराजाचं, ऐका महाराजाचं. का आता याच्यापेक्षा पर्याय काय आमच्यापाशी, पर्याय आमच्यापाशी खूप आहेत, पण आम्ही पर्यायाचं चिंतनच करत नाही. बघा महाराज लोकांबद्दल तुकाराम महाराज किती तिखट शब्द वापरतात बघा. आता तुम्हाला मी प्रवचन सांगतोय ना, तुम्हाला वाटत असेल किती पुण्यवान माणूस आहे बा, किती हुशार आहे, काय हुशार आहे, किती हुशार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता ऐका बरं का आमच्या लोकांचं कार्य कसं असतं. कथा करोनिया दावी प्रेम कळा, आंतरी जिव्हाळा कुकर्माचा, तुळशी खोवी कानी, दर्भ खोवी शेंडी, लटकी धरी बोंडी नाशिकाची, टिळे टोपी माळा देवाचे गवाळे. हे काय देवाचं गवाळे कोण म्हणतं, तुकाराम महाराज म्हणतात का. टिळे टोपी माळा देवाचे गवाळे, वागवी आगळे पोटासाठी. हे कशासाठी घातलंय, पोटासाठी घातलंय बरं का, बघा बरं का नीट ऐका. वागवी आगळे पोटासाठी, कीर्तनाचे वेळी, बघा बरं का तुकाराम महाराज काय म्हणतात, नीट ऐकून घ्या. गोसाव्याच्या रूपे हेरी परणारी, तयाचे अंतरी कामलोभ, मुखात राम आणि अंतःकरणात काम. काम म्हणजे वासना. कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे. आता ₹1,00,000 जर सुपारी घ्यायची म्हणलं, तुम्ही काय फुकट देता का ₹1,00,000? अरे 2-4 बाया रडल्याशिवाय आणि 2-4 माणसं हसल्याशिवाय कीर्तन उठत नाही ना. कीर्तन उठलं पाहिजे, कीर्तन उठल्याशिवाय कार्यक्रम झाल्यासारखं वाटत नाही. बरोबर का, म्हणजे काय कुणीकडून या कीर्तनाला रंगरूप आलंय अजून कळलं नाही. कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे, प्रेमी विना डोळे गळतात. हे तमासगिराचे कसं असतं ना, या तमाशा फडायची सुपारी 1,00,000ची का हो एवढी. आणि मग आमचे कलाकार कसे आहेत, कलाकार कसे आहेत, मग बघितलं नाही तुम्ही काय प्रसिद्ध आहे, GTV फेम आहे आमची, तशी आमचे सुद्धा फेम झाले. आता म्हणले महाराज हॅलो, अहो ते असं असं होतं कार्यक्रम, येता का तारीख, हा येऊ मला, हा पण बोललेलं बरं किती द्यायचे महाराज. तसे मी 1,00,000 घेतो, पण तुमचे संबंध चांगले म्हणून 51,000 द्या. 51,000 महाराज, यात तुमचं काय जायचंय, बॅलन्स सोडायचं आहे का, तुमची बुद्धी भ्रष्ट व्हायची का, तुमच्या प्रॉपर्टी आमच्या नावावर व्हायची.
नाही हो. मग तुम्ही दुसरा महाराज बघा बरोबर का. म्हणजे काय काय समस्या आली कोणाला कळलं नाही बरं का अजून. कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे प्रेमी विना डोळे गळताती. तुका म्हणे ऐसे मायेचे मैंद त्यांचे पाशी गोविंद नाही 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 नाही. आमच्यापाशी विचार असतील, आमच्यापाशी पाठांतर असेल, आमच्यापाशी वाणी असेल, पण भगवंत आमच्याजवळ असूच शकत नाही जर आम्ही धंदा खोलला तर. दुसऱ्या एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, द्रव्य देती घेती ते नरका जाती. बघा बरं का तुम्हाला थोडस या धर्म परंपरेचं जे आजचं चित्र विचित्र चालू आहे ना, विचित्र. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी सप्ताह ठेवायचा उद्या ठरलं, किंवा आमच्या गावाकडे सप्त्या असतात, पण जर आदर्श नगर मध्ये आपण सप्ताह ठेवायचा तर त्याची जी पहिली बैठक बसेल ना, त्या बैठकीत महाराज कोण बोलवायचे हे नाही ठरणार, वर्गणी किती ठेवायची ठरणार बरं का. बरोबर, सप्त्याची वर्गणी किती ठेवायची. मग आता लोक म्हणजे भाव वाढले, भाव कशाचे वाढले, साखरेचे वाढतील, मिठाचे वाढतील, गुळाचे वाढतील, सगळे वाढतील. महाराजांचे सुद्धा भाव वाढले. म्हणजे आता मला ही भाववाढ कोणत्या पटीत चालली अजून कोणाला कळलं नाही बरं का अजून. आणि मग काय होईल, तो सप्ताह उभा राहील, पहिलं वर्ष सप्त्याचं म्हणतील. मग मंडळ काय म्हणाल, एखाद्याने काहीतरी ऐकलं असेल तो म्हणाल असं आहे भाऊ, मी 1000 रुपये जास्त वर्गणी देतो, पण ते महाराज बोलवा काय भारी आहेत. काय पाहिलं तुम्ही महाराजांचं भारी, काय बोलले, काय भारी बोलले, भारी बोलले, पण बोलले तसे वागले का. तू कधी जाऊन पाहिलं त्यांच्या गावात, त्यांच्या घरात, त्यांचा बाप कुठं राहतो, त्यांची आई कुठं राहती, ते कुठं राहतात, त्यांची बायको काय म्हणती, त्यांचे पोरं काय म्हणतात, तू कधी पाहिलं. आपलं काय, आपल्याला एक तासभर अशी भारी करमणूक, आणि मग करमणूकच करायची होती. ते एखादी तमाशातली आणा ना बोलवायला, मग तिथं उलट गणपतीचे गाणे इतकी सुंदर नृत्य करून म्हणेल, तिचा आवाजही चांगला असेल, तिचं नृत्यही चांगलं असेल, करमणूक तर भारी होईल. आणि गाणं कोणाचं म्हणाल, गणपतीचं म्हणाल ना. करमणूक म्हणून या उपक्रमाकडे जर पाहण्याची सवय समाजाला लागली ना, तर त्या करमणुकीतून कुठलाच परिणाम समाजावर होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे प्रवचन, हे प्रबोधन, हे कीर्तन, हे भजन कशासाठी आहे, तर जो ऐकतो आणि जो करतो त्यांच्या जीवनात काय घडेल, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढा वया नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिडभार तुका म्हणे साना थोर. इथं काय भिडभाड असायचं कारण आहे. मी शिकलो तुम्ही अडाणी म्हणजे काय, तुम्ही लहान झाले मी मोठा झालं, अजिबात नाही. तुमची बुद्धी जर परमार्थिक असेल आणि माझी बुद्धी स्वार्थी असेल तर माझ्यासारखा पापी नाही, तुमच्यासारखा पुण्यवान नाही. लक्षात घ्या. उदाहरण मी माझ्याकडून का देतो, कारण त्याच्याशिवाय नाही तर मी म्हणायचो माझ्यासारखा पुण्यवान नाही, तुमच्यासारखे पापी नाही, लोक उठतील धरतील, म्हणजे हो असं काय करता. मी काय म्हणतो त्याचा अर्थ नीट लक्षात घ्या, की मी जर स्वार्थ बुद्धीने कर्म करतोय आणि तुम्ही निस्वार्थ भावनेतून ऐकताय तर मी पापी आहे आणि तुम्ही पुण्यवान आहात. हे सगळीकडे लागू आहे. मग हे लागू झालेलं कर्म आम्हाला आता वाल्मिक व्हायचंय, वाल्मिक ऋषी व्हायचंय. कारण आम्ही आजपर्यंत कोण होतो, वाल्या कोळी होतो, वाल्या होतो. म्हणजे कोण होतो, आम्ही पापी होतो. म्हणजे आम्ही कोण होतो, म्हणजे आम्ही स्वार्थी होतो. आता बघा बरं का, थोडं थोडं समजून घ्या 2-2 वाक्यात. 12:30 वाजता आपण बंद करूया ती गोष्ट, कारण शेवटी वर्ष श्राद्धाचा काळ हा 12:30ला निकाल जाहीर होतो. 12:30 नंतर जेवायला बसायचं. बऱ्याच वेळा लोक निवडणूक झाली का आधीच फोटबोट छापून ठेवतात, सत्कार समारंभ, अजून मतमोजणी व्हायची, आम्हाला खात्री आहे. तसं इकडे बी लय खात्र्या ठेवीत जाऊ नका. विषय कधी कधी चुकतो, कधी कधी विषयांतर होतं, म्हणून वर्ष श्राद्धाचं जेवण 12:30 नंतर करीत चला.
लग्नाचं सुद्धा लग्न लागल्यावर जेवण करीत चला, नाही तर कधी कधी काय होतं, मी का आता महिन्यापूर्वी एका लग्नाला गेलो, लग्न जमलं, म्हणले डॉक्टर साहेब या लग्नाला, मी म्हणले 12:30 लग्न आहे, मी गेलो 1 वाजता. त्याला म्हणलं का लग्न कोणाचं आहे, ते म्हणले माझ्या मुलाचं आहे. म्हणलं नवरी मुलगी कुठं आहे, ते म्हणले लग्न आपल्याकडे ठेवलंय, नवरी मुलगी नांदेडची आहे आणि येणार आहे, मग फोन आलता आता येणार आहे. म्हणलं मग मी येतो थोड्या वेळी, नाही म्हणले जेवण बिवण करून घ्या आणि मग थोड्या वेळाने आले का लग्न लागून जा, बरोबर का. म्हणजे आपल्या या व्यासपीठापासून 5 किलोमीटरची आतली घटना हे तुम्हाला लय अमेरिकेत घडलेली सांगत नाही. मग जेवलो बा 5 मिनिट, म्हणलं थांबा आता पेशंटला गर्दी दवाखान्यात, मी जाऊन येतो. मग मी गेलो, मी लग्नाला मला बोलवा. मग ते 4 वाजले तरी मला कोणी फोनच नाही केला. मला वाटलं जाऊ द्या आपण निघल्यावर झालं. मग संध्याकाळी एकजण दवाखान्यात आला, मला डॉक्टर साहेब गंमत माहिती का तुम्हाला, अहो ती नवरी आलीच नाही म्हणले लग्नाला, आलीच नाही म्हणले लग्नाला. तो जो मध्यस्थी होता त्यांनी कमिशन खाल्लं, त्यांनी त्याचा इशारा दिला आणि त्या पोरीने तिकडं काय केलं काय माहित नाही, ते जमलंच नाही म्हणले, ती आलीच नाही लग्नाला. बघा आता काय, म्हणून नेहमी टाळी वाजल्यावर लग्नावर बसत चला. ते भले उपाशी आहे ना, तर थोडं का तिकडे काय करायचं आपला. आपण लग्न कशाला ठेवलंय, लोकांना जेवायचं ठेवलंय का नाही, आपल्या संसारा प्रित्यर्थ लग्नानंतर जेवण ठेवलं का. लग्न लागलं तर जेवण करा, नाही तर काय जेवण करता. म्हणजे बघा बरं का, कार्यक्रमाच्या आधी प्रसाद, कार्यक्रमाच्या आधी प्रसाद. बऱ्याच लोकांना अजून काल्याचं कीर्तनच कळत नाही. ते म्हणते अहो काल्याचं कीर्तन किती वाजता आहे, म्हणजे 2 वाजता आहे. मग आता मी काय करतो, प्रसाद घेऊन जातो. तुमच्या काकांनी ठेवला का प्रसाद, प्रसाद काकांनी जेवणाच्या ठेवला, बोलले नाही प्रसाद पूजेनंतर असतो का, जोपर्यंत पूजा पूर्ण होत नाही आणि देवाला निवद दाखवित नाही तोपर्यंत एक घास सुद्धा कोणी खाऊ नये असा नियम आहे. म्हणून नाही त्यांना घाई आहे, साहेब ते अहो साहेब आहेत, डॉक्टर आहेत, त्यांना डॉक्टर काय, डॉक्टर म्हणजे काय स्वर्गातून आलेला आहे का तुम्ही. भावे गावे गीत तुझ व्हावा आहे देव, चित्त करोनिया शुद्ध तरी हा सुलभ उपाय. तुम्ही डॉक्टर आहेत का वकील, तुम्ही अधिकारी का भिकारी, याच्यावरती तुमचं कर्म अवलंबून नाही. तुमचं कर्म अवलंबून आहे तुमचं चित्त शुद्ध आहे का अशुद्ध. तुम्ही शुद्ध चित्ताने जे केलं ते घेणं असेल तरी पुण्यात परिवर्तित होतं, आणि तुम्ही अशुद्ध चित्ताने केलं ते देणं असेल तरी ते पापात परिवर्तित होतं. मग बघा आता कायचा अर्थ होतो. आणि म्हणून काय सांगितलं, सर्व धर्मान परित्यज्य मामेव शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मोक्ष दद्यामि. मी तुला मोक्ष देऊ शकतो असं कोण म्हणतं, देव म्हणतो. देव म्हणजे कोण, भगवंत म्हणतो. भगवंत म्हणजे कोण, निर्गुण निराकार भगवंताचा सगुण साकार अवतार या जगामध्ये आला आणि तो साक्षात भगवंत म्हणून भजला गेला असा भगवान कृष्ण. बघा गीता ही फार महत्वाची दिशादर्शक प्रणाली आहे. गीतेची गरज फक्त अर्जुनाला युद्धभूमीवर होती असं नाही. गीतेची गरज आज पदोपदी तुम्हाला आणि मला प्रत्येक क्षणाला आहे. का, कारण प्रत्येक पाऊल टाकताना आपली स्वार्थ आणि निस्वार्थ यापैकी आपलं पाऊल नेहमी स्वार्थाकडे पडतं. एका ठिकाणी परमेश्वराचं दर्शन ठेवलं आणि एका ठिकाणी पैशाचं वाटप ठेवलं आणि तुम्हाला घरातून निघताना सांगितलं की जा तिथे दोन्ही होणार आहे. 100% सांगतो, आजचा माणूस पहिल्यांदा पैशाची वाटप सगळं येईल म्हणाला आधी पैसे घ्या ताब्यात, हे काउंटर बंद झालं तर परत भेटायचं नाही. परमेश्वर काय इथं नसला, त्या जगात कुठे वर हात केले तरी परमेश्वराचं काम होणार आहे, पण पैशाचं मात्र या काउंटरवर होणार आहे. पहिल्यांदा पैशाचं दर्शन घेईल आणि मग त्या परमेश्वराकडे जर बंद झालं का जवळ मग बाहेरून घ्या, मुख दर्शन घ्या, कळसाचं दर्शन घ्या, भागलं ना. पण कळसाचं दर्शन घेऊन पैसा भेटेल का, नाही. अनुदान प्राप्त करायचं असेल तर आपल्याला त्या रांगेत जावं लागेल. मग आपली पहिली पावलं रांगेत पडतील अनुदानाच्या आणि मग दानाचा विषय आपल्या डोक्यात येईल. बरोबर, आमची बुद्धी ही आता स्वार्थ आणि स्वार्थासाठीच काम करते. म्हणून तर माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. हे फक्त हरिपाठात आहे, सिद्धी बुद्धी धर्म.
बाकी कुठल्याही दुकानात, कुठल्याही दवाखान्यात, कुठल्याही ऑफिसमध्ये तुम्हाला सिद्धी, बुद्धी आणि धर्म दिसणार नाहीत. बुद्धी दिसेल पण तिला सिद्धी नसेल. का सिद्धी नसेल? कारण तिच्यामध्ये स्वार्थ असेल. स्वार्थ असेल. निस्वार्थ बुद्धी ही कधी सिद्ध होत नाही. हे थोडं थोडं समजून घ्या. प्रवचनाचा शेवट 2 वाक्याने करतो. कुठलंही काम करताना त्याच्यात मोबदला किती आहे याकडे लक्ष न देता ते काम आणि त्याचा परिणाम दुसऱ्याला उपद्रव किती करणार आहे याकडे लक्ष द्या. ज्या कामाचं उपद्रव मूल्य 0 आहे, बरोबर का, थोडं ऐकून घ्या. असा विषय असतो की हे तत्वज्ञान असतं. 2च वाक्यात असतं पण ते समजायला 2 दिवसही पुरत नाहीत, तरी पळत नाही आपल्याला. बऱ्याच वेळा या गोष्टी आम्हाला माहीत नसतात आणि आपण फक्त देवाचं म्हणून प्रवचन ऐकतो आणि महाराजही देवाचं नाव घेऊन बंद करतो. हे माध्यम आहे. देव हे माध्यम आहे. इथे पूजा मांडली ना, वर्ष श्राद्धाची पूजा मांडली, पूजा ही माध्यम आहे. ब्राह्मणाने उच्चारलेले मंत्र हे नैमित्तिक आहेत. नैमित्तिक आहे. इथं केलेलं पिंडदान हे नैमित्तिक आहे. याचा उद्देश काय आहे? याचा उद्देश आहे ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे त्यांच्या आत्म्याला त्यांच्या जीवनभर केलेल्या कर्माचं फळ म्हणून सर्वात श्रेष्ठ लाभ काय होणार आहे तर त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळणार आहे. मग आता 4 वाक्य अजून वाढले ना. मग काहींना मुक्ती मिळाली, उरलेल्यांना काय झालं? ते वर्गात परीक्षा झाली, निकाल लागला ना. मग निकाल लागल्यानंतर निकाल पत्रक घेऊन पोरगा आला. त्या निकाल पत्रकात वाचायच्या आधी बापाच्या मनात काय असतं? 4 पैकी 1 घडणार आहे. एक तर पोरगा फर्स्ट क्लासनी पास होईल, नाहीतर सेकंड क्लासनी पास होईल, नाहीतर थर्ड क्लासनी पास होईल, नाहीतर नापास होईल. बरोबर आहे की नाही? 4थं काय घडेल? काय 5वं काय घडेल का? नाही. तसं माणूस मेल्यानंतर 4च गोष्टी घडणार आहेत. एक तर त्याला मुक्ती मिळणार आहे. आता 4 गोष्टी नीट ऐकून घ्या. बरं, 4 गोष्टी नीट ऐकून घ्या. याच्यासाठी सगळं अट्टाहास, बाकी याच्यात काही तथ्य नाही. परोक्ष जीवन आहे ना, याला काय म्हणतात? परोक्ष जीवन, मृत्यूनंतरचा प्रवास. आता याचं कुठं ऑनलाईन तुम्हाला काही भेटणार नाही. याच्यावर गुगल टाकला मॅप आणि स्वर्ग टाकला, इथं स्वर्ग लिहिला आणि चल स्वर्गात घेऊन, असं कोणतं गुगल घेऊन जाणार नाही तुम्हाला स्वर्गात ना. हे एवढं एकच गुगल आहे, इथून तुम्हाला हे घेऊन जाता येतं ना. मृत्यूनंतर 4च ठिकाणी जाता येतं. एक तर मोक्ष मिळाला तर तुम्हाला ब्रह्मलीन होता येतं. ब्रह्मलीन पहिली सगळ्यात पहिलं मेरिट लिस्ट लागते ती मोक्षाची. जसं MPSCची परीक्षा दिली ना, मग ते 100 लोक सिलेक्ट झाले. पहिले 10 लोक डेप्युटी कलेक्टर म्हणून घेतले, दुसरे 10 लोक DYSP म्हणून घेतले, तिसरे 10 लोक तहसीलदार म्हणून घेतले, चौथे 10 लोक व्हिडिओ म्हणून घेतले. जी क्रमवार लावली ना, तसं या जीवनाच्या नंतर 4 मेरिट लिस्ट लागतात. 4 मेरिट लिस्ट. सगळ्यात टॉप मेरिट ज्याला असतं त्याला मोक्ष मिळतो. ज्याला मोक्षासाठी मेरिट कमी पडलं त्याला स्वर्ग मिळतो. ज्याला त्याच्यापेक्षाही मेरिट कमी पडलं त्याला परत मृत्यू लोकात यावं लागतं आणि त्याच्यापेक्षा मेरिट कमी पडलं त्याला पाताळ लोकात जावं लागतं. बस, याच्या पलीकडे काही नाही. पाताळाच्या खाली काहीच नाही. भूलोक, स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि देवलोक, याला 4 प्रकारचे मेरिट असतात. मग आपला जो पुण्यात्मा चालला ना, याला आपण आता काय करणार आहे? याच्या निकाल लागायच्या आधी थोडी तरतूद असते बरं का. आता हे थोडंसं आहे का, म्हणजे संपला विषय. आता मला घाई आहे कारण 12:30 वाजून गेलेत. एक लग्न आहे इथं शेजारी. आता त्याला म्हणलं येतो पाहुणला. हा, आमच्या भाऊसाहेबाच्या मुलीचं. तर सांगत काय होतं की हे जे असतं ना, हे कसं असतं हे तुम्हाला सांगण्याचा अंतिम प्रयत्न करतो आणि प्रवचन संपवतो.
की ही तरतूद असते की वर्ष श्राद्ध, दशक्रिया, 13वा 14वा या ठिकाणी समाज जमवायचा. समाज का जमवायचा याचं उत्तर तुम्हाला माहित असेल तर तुमच्या लक्षात येईल की मला काय म्हणायचं. जेवायसाठी जमवायचं का? नाही. तुम्हाला जेवायला मिळणार नाही म्हणून आले का तुम्ही? नाही. तुमच्या घरी केलेलं आहे, तुमच्या घरच्यांनी सांगितलंय बघा परिस्थिती पहा, तुम्हाला जमत असेल तर जेवा, नाही तर घरी आल्यावर तुमचं सगळं तयार आहे. आपण जेवायसाठी आलो नाही. प्रवचनासाठी आले का? नाही. प्रवचन हे नाही मी ते घेवा, चला बा हा अर्धा तासाचा वेळ, की प्रजा संपली, लोक जमूच तर लोक जमण्यासाठी काहीतरी बाबा एक मध्यम ठेवायचं म्हणून महाराजाला बोलवलं. आमचा काही विषय नाही. आपण का आलो तर या मेरिट लिस्ट मध्ये एक तरतूद असते की जर समजा या आत्म्याच्या कर्माला जीवनामध्ये एक मार्काची तरतूद केली आणि स्वर्ग मिळण्यासाठी 80ला ऍडमिशन क्लोज झाली, बरोबर का, म्हणजे साध्या भाषेत, आणि आपल्या या पुण्यात्म्याला 78 मार्क पडले, मग आपण इथं आलो कशासाठी? ही लिस्ट पाहण्यासाठी आलो का? नाही. अजून हे कच्चं आहे. अजून कसं आहे? कच्चं आहे. हे आता पक्का होणार आहे. जसं टपाली मतदान मोजल्याशिवाय निवडणुकीचा निकाल जाहीर होत नाही, तसं आपण या टपाली पुण्यासाठी आलोय. कशासाठी आलोय? टपाली पुण्यासाठी. देवा पांडुरंगा दया घना. आमचे मामा, आमचे काका, आमचे बाबा, आमचे सासरे, आमचे पुण्यात्मे, आमची सासू, आमची आत्या, आमची मामी, आमची आजी, जे कोणी तुमच्या नातेवाईकाच्या संदर्भात तो दिवस असेल, ज्यांचा दिवस घातला असेल, आता दिवस मेल्यावर घालतेत नाही तर कुणीतरी एखादा म्हणायचं नाही काय आला मला पुन्हा नाही वजाव दे, मी जिवंतपणी दावा घालून टाकतो, असं नसतं. हा कर्माचा भाग आहे, उत्तर कर्माचा भाग आहे, हा मृत्यूनंतरच केला जातो. मग देवा पांडुरंगा दया घना, त्यांना स्वर्ग दे बाबा, त्यांच्या आत्म्याला मुक्ती दे बाबा, एवढ्यावर भागत नाही बरं का. पुढचं वाक्य आहे का? मग प्रवचन संपलं. जर त्यांच्या मुक्तीला काही पुण्य कमी पडत असेल तर देवा तुझ्याकडे सगळ्या योजना आहेत ना, काढून घे बाबा माझ्या पुण्याच्या साठ्यातून. आमच्या बाबांना खुर्ची होती, खुर्ची इकडे आणि खुर्ची होती. आमच्या बाबांना जर मोक्ष मिळण्यासाठी काही कमी पडत असेल, कमी पडणारच नाही आम्हाला खात्री आहे, पण आता तुझी मेरिटली तुझी तपासण्याची पद्धत आम्हाला माहित नाही, जर कमी पडत असेल तर आमच्या सगळ्यांच्या खात्यातून थोडं थोडं पुण्य काढून घे. ऑनलाईन आपण म्हणतो ना कट झाले पैसे आमचे, ऑनलाईन पुण्य काढून घे आणि त्यांना स्वर्ग दे. म्हणून आपण इथं आलोय, सगळे ऑनलाईन आहेत ना आता देवाच्या संपर्कात. का बरं असं केलं? कारण त्यांचं क्रियाकर्म संपलेलं आहे, ते पुन्हा येऊन इथं काही चांगलं करू शकणार नाहीत. पण आम्हाला संधी आहे ना, आम्हाला संधी आहे ना. समजा माझ्या खिशात 200 रुपये आहेत आणि एका प्रवासात मी निघालो आणि माझ्या बरोबर एक माणूस आहे आणि तो घाम फुटला त्याला, काय झालं देवा, काय झालं, त्याची माझी ओळख नाहीये. अहो एक काम करता का, तुमच्याकडे 100 रुपये आहेत का? मी इष्टीतून उतरायच्या आत तुमचे 100 रुपये देईन, मी बोलून घेईन फोन करून आमच्या मुलाला, पण आता माझ्याकडे 100 रुपये कमी, माझ्या चुकून माझं पाकिट घरी विसरलं. मग आपण पण थोडा विश्वास ठेवतो, बरं घ्या बाबा माझ्याकडे जास्त असत ना, मग आपण फक्त लक्ष काय ठेवतो, याची उतरायची जागा पाहतो आणि याच्याकडे कुणी येतं का पाहतो. कारण फसवणूक होणार नाही, पुण्य तर करायचंय पण पुण्य करता करता फसवणूक होणार नाही याची दक्षता घेतो. आणि मग तो उतरताना मुलाला म्हणतो थांब इष्टीत उतरायचं आहे, खिडकीतून पैसे 100 रुपये दे. हा म्हणतो दे ना 100 रुपये, देतो. त्याला देतो, साहेब उपकार झाले बरं का तुमचे माझ्यावरती. का बरं हे 100 रुपये यांनी ठेवले असते याच्या खिशात, ते खाली उतरूच तर 1 झाले असते का? नाही. पण त्या निमित्ताला जे कारण ठरला ना ते पुण्य घडलं, ते पुण्य घडलं, लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्हाला संधी आहे ना, आम्ही यांच्यासाठी आलो ना. आता इथून गेल्यानंतर यांच्या नावाने 4 पुण्याचे काम करून आपण, यांच्या मुलांनी आंदोलन केलं ना, आपण सुद्धा यांच्यासाठी आलो ना, आपण सुद्धा 4 चांगले काम करू की ज्याच्यासाठी आम्हाला घरात काही पुण्य पैसा काही आणणारच नाही, आम्हाला त्यांच्या नावाने काम करायचं. मग ते केलं की त्यांच्यामध्ये तो खड्डा पुण्याचा जो पडलाय ना तो भरून निघतो. आणि हाच धर्म आहे आणि हाच प्रपंच आहे आणि हेच पुण्य आहे आणि हाच परमार्थ आहे, बाकी सगळा काच्याकूट व्यर्थ आहे. म्हणून तर तुकडोजी महाराज म्हणतात, ज्यासी नको करणे काही त्याने द्यावी देवाची ग्वाही, आपली पापे लपवावी सर्व ही पाठीमागे, लोकात वाढवावा भ्रम आपले चुकवावे श्रम,
देवाची या नावे चालवावे कुकर्म, त्याने समाज बिघडिला. पाप करायचे झाकून ठेवायचे आणि पुण्य जाहीर करायचं, याला धर्म म्हणत नाही. आणि म्हणून आज आमच्या बाबांना